रोमांच दाटून आलेले आहेत महाराज. आनंदाला पारा, एकीकडे आनंद आहे, एकीकडे वाटू लागलं माझे दादा माझे प्रभू रामचंद्र एवढं कार्य करणार आहेत. रोमांच दाटून आलेले आहेत महाराज. काय बोलावं, शब्दच फुटत नाहीत. बघा, कधी आनंद होऊ द्या, एखादा जास्तीचा आनंद झाला ना, शब्दच फुटत नाहीत महाराज. आणि मग अशी अवस्था असणारी आणि या भरताची झालेली आहे. काय करतात भरतजी? विकळवाच्या भोवनी ठाई विनटोनी श्रीरामाच्या पायी अंजळी कुट जोडोनी पायी भरत लवलाई विनमिका. हो, या ठिकाणी विकळ वाचा झाली. विकळ काहीच बोलता येईना, शब्द फुटणार. परशुरामचंद्राच्या पायावर डोकं टेकवलं, हात जोडलेले आहेत भरतजीने. आणि काय बोलू लागले रामाला? करुणिया कुचा करणा तुझवरी देत होतो प्राण हा माझा अपराध दारुण क्षमा संपूर्ण करी स्वामी. पहा, भरतजीने त्या ठिकाणी हात जोडले परशुरामचंद्राच्या समोर. प्रभू, तुमच्या समोर मी या ठिकाणी प्राण देत होतो, माझा जीव त्याग या ठिकाणी करत होतो. तुम्ही ऐकत नाहीयेत ना, म्हणून मी माझा प्राण द्यायला तयार होत होतो. हा माझा अपराध आहे. कोणता? मी माझा प्राण द्यायला तयार झालतो. हा जो माझा अपराध आहे ना प्रभू, तेवढा क्षमा करा, आहे का नाही? तेवढा तुमच्या पोटात घाला, असे भरतजी परशुरामचंद्राला विनंती करतात. भूती प्रथवी नांगरून दाढी घालून करतील जीवने सहित लातावून कदम कंदन जन करीती. पहा, पृथ्वी असणारी, या ठिकाणी असणार जी पृथ्वी आपल्याला, आहे का नाही, जी पृथ्वी अन्न देते, जी पृथ्वी तत्व आपल्या शरीरात आहे, त्याच पृथ्वीला काय करतात लोक? नांगरतात, आहे का नाही? त्याच पृथ्वीला पाणी, त्याच पृथ्वीला लाता सुद्धा देतात महाराज. खरा जर विचार केला ना माय बापांनो, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर ज्या वेळेस आपण पृथ्वीवर पाय ठेवतोय ना, त्या वेळेस पृथ्वीचे आभार मानले पाहिजेत अगोदर. हे माते, तू असणार या ठिकाणी रोज माझा भार सहन करू लागली. काय सहन करीत नाही हो माता? सगळं या ठिकाणी आपण जी घाण करतो ती सुद्धा सहन करते, अशी विनंती केली पाहिजे महाराज. असे भरतजी आणि त्या ठिकाणी बोलू लागलेले. तो अपराध धरान म्हणून पाळीत्या पोळीत्या देऊनी दिव्यान जना सुखी करी संपूर्ण तैसे आपण क्षमा कीजे. भरतजी बोलू लागले, रामा, पृथ्वीवर आपण रोज घाण करतोय, उठल्या बरोबर लाता मारतोय, त्याला नांगरतोय, पाणी देतोय, त्या ठिकाणी असणार खणतोय. उकंडा सुद्धा पृथ्वीवरच आहे महाराज. मग एवढा त्याचा राग मानते का पृथ्वी कधी? त्याचा अपराध मानते का कधी? अपराध न मानता उलट त्या प्राण्याला, त्या मानव जीवाला अन्न खायला देते महाराज. चांगलं चांगलं अन्न देते. असं हे प्रभू, हे रामा, तुम्ही जो माझा अपराध आहे ना, जो माझा अपराध झालाय ना, जीव द्यायला जाऊ लागलो होतो, तो अपराध तेवढा तुम्ही पोटात घाला. असं प्रभू रामचंद्राला भरतजी, पहा महाराज, विचार केला तर सावत्र भाऊ विनंती करू लागले. सख्य भाऊ सुद्धा नाही, सावत्र आहे, हे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची विनंती करतात. श्रीरामाची जननी आम्ही तुझे लेकरे धानी, माझा प्रार्थना मानी म्हणून लोटांगणी तुझा. हे प्रभू, हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही माझी आई आहात, जननी आहात. आणि आईनं काय केलं पाहिजे? लेकराचे अपराध पोटात घातले पाहिजे. किती जरी मोठा अपराध केला लेकरानं, तरी त्या मातेनं पोटामध्ये घातलं पाहिजे, माफ केलं पाहिजे त्याला. तसं हे रामा, मी तुझा मुलगा आहे, मी तुझं लेकरू आहे, आणि तू आई म्हणून जो माझा अपराध आहे ना, तो पोटात घाल आणि मला क्षमा कर रामा. असं भरतजी बोलू लागले. तुझे वंदन चरण मी करीतो अविदागमान, ऐसे बोलून करी हृदयाला मूर्छा पण तो पडला. एका बाजूला भरतजीला जाऊ वाटत नव्हतं बरं का. आता का अयोध्येकडे जावं तर दसऱ्याची नाही, दुसरीकडं या ठिकाणी आता परशुरामचंद्राचा वियोग होणार आहे. आणि तेवढ्यात बोलू लागले भरतजी, हे रामा, प्रभू, या ठिकाणी तुमच्या चरणाला स्पर्श करून, तुमच्या पाया पडून मी या ठिकाणी असणार काय करतो?
अयोध्येला जातो. कारण आता नाविलाज झाला, सगळ्याकडून असणार या ठिकाणी एक मत येऊ लागलेलं आहे. मी आता त्या ठिकाणी अयोध्येला जातो, एवढंच बोलले महाराज. आडखळत बोलले, आपण स्पष्ट बोलतो, आडखळत बोलले. मूर्छना आली भरतजीला आणि खाली पडलेले आहेत. काय करतात? भरताचे प्रेम देखोन कळवळीला श्री रघुनंदन धावणे उतलिला पण समाधान स्वयंवदे. पहा, भरताचा असणार त्या ठिकाणी कळवळ आला, मूर्छना आलेली आहे, पडलेले आहेत. कळवळ आला, परशुरामचंद्र धावत धावत गेले महाराज. धावत धावत गेलेले आहेत. भरतजीला उचललं, हृदयाला लावलं. काय बोलू लागले? आम्ही तुम्ही चौघे जण एका पिंडाचे उत्पन्न, कोणाचा अपराध मानी कोण व्रता उद्विग्न तुका होती. भरता, का काळजी करायला लागला? का विचार करू लागला? का दुःख करू लागला तू? तुम्ही आम्ही एकाच पिंडाचे असणारे सगळेजण आहोत, चौघही बंधू असणारे एकाच पिंडाचे आहोत. का मनाला खंत मानून घेऊ लागला? अनेक गोष्टीची भरताला खंत होती. माझ्या मातेनं प्रभुलावनाला लावलं खंत, माझ्या मातेमुळे असणारा राजा दशरथ निमाला ही खंत, अनेक गोष्टीची खंत होती. लोक नावं ठेवतील की अशी का खंत मानू लागला तू? भरता, आपण एकाच पिंडाचे आहोत, त्याच्यामुळे तू खंत मानण्याची गरज नाहीये, काळजी करण्याची गरज नाहीये भरता, असं प्रभू रामचंद्र बोलतात. जीवर गडली आता मुडी गोपालिया कडाडी, जीभ तोडी दात पाडी तशी परवडी आम्हा भरता, या ठिकाणी उदाहरण दिलं प्रभू रामचंद्राने. बोलता बोलता काय झालं? जीभ असणारी दाताखाली आली आणि जीभ दाताखाली आल्यानंतर चेंगरली, रक्त निघू लागले.